गांधीनगर इलाके में मामूली बात पर दो गुटों के बीच जमकर पथराव। इलाके में भारी पुलिस बल तैनात। सस्ता बाजार आपके लिए लाया है जबरदस्त ऑफर। सबसे कम कीमत में बेहतरीन क्वालिटी के रेडीमेड कपड़े। सस्ता बाजार हाजरा हज्जीन मस्जिद के पास, मोबाइल टावर के सामने, अक्सा कॉलोनी, मालेगांव। आप देख रहे हैं मानव समाचार। आइए देखते हैं ब्रेकिंग न्यूज। जालना शहर के गांधीनगर इलाके में सालों से पड़ोसी दो परिवारों के बीच मामूली बात को लेकर विवाद हो गया। ये विवाद बढ़ते बढ़ते बहस में बदल गया और फिर दिनांक 4 मार्च मंगलवार को रात करीब 10:30 से 11 बजे के बीच दोनों गुटों के बीच झगड़ा हुआ। इस पथराव में कुछ गाड़ियों को नुकसान पहुंचा, साथ ही इलाके में स्थित एक मेडिकल स्टोर में भी तोड़फोड़ की गई। ऐसी शुरुआती जानकारी मिली। जैसे ही घटना की सूचना मिली, सदर बाजार पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक संदीप भारती अपनी टीम के साथ मौके पर पहुंचे और स्थानीय लोगों को शांत किया। पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल ने बताया कि इस पथराव में एक व्यक्ति को मामूली चोट आई है। फिलहाल मुस्लिम समुदाय का रमजान महीना चल रहा है और त्योहारों के समय कानून व्यवस्था बनाए रखने के लिए जिला पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अतिरिक्त पुलिस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पुलिस अधिकारी आनंद कुलकर्णी, लोकल क्राइम ब्रांच के पुलिस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक संदीप भारती, कदीम जालना पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक सिद्धार्थ माने और तालुका पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक सुरेश उन्होंने ने भारी पुलिस बल के साथ घटनास्थल पर पहुंचकर हालात को काबू में किया। दोनों गुटों की ओर से पुलिस में शिकायत दर्ज कराई गई है और उन शिकायतों के आधार पर मामले दर्ज किए जाएंगे। पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल ने साफ किया है कि ये मामला हिंदू मुस्लिम विवाद का नहीं है, बल्कि पड़ोस में रहने वाले युवकों के बीच मामूली बात को लेकर झगड़ा हुआ था। उन्होंने नागरिकों से अपील की है कि कोई भी अफवाह न फैलाए और शहर की शांति भंग करने की कोशिश न करें। फिलहाल गांधीनगर इलाके में पुलिस बल तैनात है और शांति बहाल कर दी गई है। गांधीनगर एरियामध्ये सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत दोन शेजारी राहणार कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला आहे। अंदाजा 9:45 वाजताची घटना आहे, ज्यामध्ये दोघा साइडचे काही यंग पोरांमध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साइडचे लोकांनी केला, अशी घटना घडलेली आहे। हा दोन कुटुंबाचा झालेला वाद आहे। दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारण नाही आहे। दोन पोरांची यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आणि त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे। दोघा साइडची तक्रार घेऊन पोलीस पुढची कारवाई करत आहे। दोघा साइडचे जो कोणी अशी बदमाशी केली आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन पोलीस घेणार आहे आणि पण कुठल्याच प्रकारची कोणालाही जालना शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता बिघडून त्याचा चान्स आम्ही देणार नाही। काही जखमी वगैरे आहे, काही हॉस्पिटल ऍडमिट आहे असा समजलेला आहे। आमचे अधिकारी वगैरे गेले त्याचे स्टेटमेंट घेण्यासाठी, पण कोणी गंभीर असा काही जखमी आतापर्यंत माहिती नाही पडलेली आहे। हो, त्यांच्या आपसातच त्यांनी एक दुसऱ्याचे घरावर दगड किंवा गाडीवर दगड मारला असा झालेला आहे। त्याप्रमाणे आम्ही सगळे सेक्शन लावून स्ट्रॉंग कारवाई करणार आहोत। सध्याची परिस्थिती कशी आहे? सध्या एकदम शांतता तुम्ही बघू शकतात, पोलीस तैनाती आहे आणि पूर्ण मोहल्ल्यामध्ये सुखसुगाट आहे। एक व्यक्ती पण तुम्हाला दिसत नसेल, आपण पण बघू शकतात आणि पण जो कोणी आहे त्या केली ही मस्ती अननेसेसरी, त्याच्यावर स्ट्रॉंग शोधून कारवाई पोलीस करणार आहे। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकाला एकच आव्हान आहे की हे दोन कुटुंबाचं भांडण आहे, काही जातीय रंग नाही, काही हिंदू मुस्लिम रंग नाही, पण आणि ज्यांनी हे मस्ती केली आहे त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेणार। गांधीनगर परिसरात दोन शेजारी राहणारे कुटुंब आहेत, चिटकून राहणारे कुटुंब आहेत। त्यांच्यात किरकोळ वादावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झालेला आहे। तर पोलीस स्टेशनला तशी बातमी मिळाल्यानं सर्व स्टाफसह आम्ही पोहोचलेलो आहे। आता सर्व शांतता आहे। पुढील त्यांच्या तक्रारी त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल। काय आता आम्ही पोहोचलेलो आहे। दोन्ही एकदम शेजारी राहणारे आहेत, वर्षानुवर्ष शेजारी राहणारे कुटुंबीय आहेत आणि दोन्ही कुटुंबियांचा वाद आहे। तर आता आम्ही पोहोचलेलो आहे। काय प्रकार आहे ते तपासात निष्पन्न होईल
दोन्हीकडचे अजून फिर्याद वगैरे घेणं चालू आहे. फिर्यादीतून पूर्ण स्पष्ट होईल, तपास केला जाईल त्याच्या. सध्याची परिस्थिती कशी आहे? अगदी शांतता आहे, कंट्रोलमध्ये आहे. सर, काही वाहनांची तोडफोड देखील करण्यात हा एक वाहन फुटलेलं आहे, त्याच्या काचा फुटलेल्या असं प्राथमिक दिसत आहे. तपास मेडिकल बी तोडण्यात आलेलं नाही, अजून तर आत्ताच पोहोचलेलो आहे आम्ही. परिस्थिती पाहून सांगण्यात येईल आपल्याला. जखमी वगैरे आहे? नाही, अजून काही माहिती मिळालेली नाही जखमी असण्याची. प्राथमिक एक माणूस जखमी आहे असं कळतंय, पण तो किरकोळ जखमी असं कळतंय. अजून पोलीस स्टेशनला आल्यावर पूर्णतः माहिती देण्यात येईल आपल्याला.